नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत गावठी कोंबडीची भाजी कशी बनवतात। आपण ती साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तर चला बघूया आपण कशी रेसिपी बनवायची ती। ह्याच्यावर आपण आहे ना कोंबडी कापून घेणार आहोत आणि हे घरच्या घरी आम्ही पद्धत वापरणार आहोत। तुम्ही बघू शकता आपण भाजी कापून घेतलेली आहे बारीक बारीक। आपण ही स्वच्छ आता पाण्यात धुवून घ्यायची आहे। आपण त्यासाठी लागणारं वाटणाचं साहित्य बघूया। एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलाय, अर्धा खोबरा घेतलेला आहे, तो सुका खोबरा आपण भाजून घ्यायचा आहे, आणि लसणाची एक कांदी घेतलेली आहे, आणि थोडीशी कोथिंबीर आणि आलं घेतलंय, आणि 2-4 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला ज्या प्रमाणात लागतील त्या प्रमाणात तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। तर आपण ह्या सर्वांचं वाटण करून घेणार आहे। आपण हा कांदा आहे तो पण भाजून घेणार आहोत। तर चला बघूया पुढची रेसिपी। ही भाजी आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे। आपण ती कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। गावठी कोंबड्याची भाजी लवकर शिजत नाही, त्याच्यामुळे आपण या कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपण आधी शिजवून घेऊया, आणि त्याच्यानंतर मग आपण ती भाजी बनवूया। त्यामध्ये तुम्ही थोडं पाण्याचा वापर करू शकता, 1 ग्लास, आणि थोडंफार 1 चमचा नाहीतर अर्धा चमचा हळद याच्यामध्ये टाकायची, आणि आपण ती शिजवून घ्यायचंय। आपण त्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे, आणि ती कोंबडी आहे आपण आपल्या गावठी पद्धतीने चुलीवर आपण ती भाजून घेतली आहे, त्यामुळे त्याची वरची स्किन जी आहे ती काळी काळी दिसते। तर चला आपण या कुकर मध्ये आपण सगळं घेतलेलं आहे, पाणी आणि हळद, आपण ती शिजत ठेवूया। तुम्ही बघू शकता आपण कुकर मध्ये भाजी शिजवून घेतलेली आहे। आपण 3 शिट्ट्या घेतलेल्या आहे, त्यामध्ये भाजी कशी शिजलेली आहे, चांगली शिजवून घेतलेली आहे। आता आपण ती भाजी फोडणीला देऊया। आपण मगाशी जे काही साहित्य घेतलं होतं आपण त्याची चांगली अशी पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता आपण आता वाटण घेतलेलं आहे। हे वाटण आपण रेसिपी बनवणार आहेत ना। आपण आता त्यामध्ये तेल घेऊया। तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही तेल घेतलं तरी चालेल। दालचिनी घेतलेली आहे, आणि आपण 2-3 तेजपत्ते घेतलेले आहेत। तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। पण एक लसूण टाकलेला आहे। ते लसूण आपण यासाठी टाकतो की लसणाची जी चव असते ती तेलामध्ये मिसळते आणि एकदम चव चांगली लागते। तर आपण हा लसूण आहे ना तो चांगला असा लालसर रंग येस तोपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे। आपण आता त्याच्यामध्ये तेजपत्ते टाकून घेऊया आणि दालचिनी टाकूया। गरम झालेली आहे, आता आपण त्याच्यामध्ये वाटण टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता वाटणाला किती छान असं तेल सुटलेलं आहे। आपण हे वाटण आहे ना एकदम छान आपण तेलात चांगलं परतून घेऊया। चांगलं परतून झाल्यानंतर आपण लालसर रंग येतो त्याला, तोपर्यंत आपण चांगलं असं बारीक गॅसवर आपण हे भाजून घ्यायचं आहे। तर आपलं वाटण आहे ते तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता वाटण तयार झालेलं आहे आपलं। आपण आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत। ते मसाले कोणकोणत्या प्रकारचे आम्ही वापरतो ते तुम्हाला दाखवतो। हा आहे तो आम्ही घरी बनवलेला मसाला आहे, आगरी पद्धतीने बनवलाय। त्याच्यामध्ये सगळे मसाले आहेत। तर आपण हा मसाला आहे तो आम्ही भाजीमध्ये वापरणार आहोत। आपण जी कुकरमध्ये भाजी शिजवून घेतली होती त्यामध्ये आपण हळद टाकलेली होती। तर आपण याच्यामध्ये हळद अर्धा चमचाच घेणार आहोत, कारण आपण आधी थोडीशी वापरली होती। तर आपण आता त्याच्यामध्ये तो काश्मीरी मसाला ऍड करणार आहोत। हा बघा, हा दुकानावरून आणलेला मसाला आहे। तुम्ही सुद्धा हा बादशाह मसाला वापरू शकता। तर आम्ही थोडासा भाजीमध्ये टाकणार आहोत तो मसाला। आम्ही 1 चमचा असा घेतलेला आहे।
तुम्हाला हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आणि आपण ते मसाले असे चांगले मिक्स करून तेलामध्ये घ्यायचे आहेत. आपले मसाले सगळे चांगले भाजून घेतलेले आहेत. आपण आता त्याच्यामध्ये आहे ते चिकन भाजी टाकून घेणार आहोत. तेल तरी बघा किती छान असं झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये भाजी ऍड करूया. आपण त्याच्यामध्ये भाजी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे. आपल्याला रसा पाहिजे त्या प्रमाणात आपण घेऊ शकतो. आणि बघा तुम्ही तो काश्मीरी लाल मसाला घेतलेला आहे, त्याची तरी किती छान आलेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये मीठ ऍड करूया. तुम्हाला चवीनुसार मीठ ऍड करू शकता. आम्ही 1 चमचा टाकलेला आहे त्याच्यामध्ये. गावठी कोंबडी आहे ती लवकर शिजत नाही, तर तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही अजून चांगला उकळ येऊन झाकण ठेवू शकता त्याच्यावर आणि चांगली शिजवून घेऊ शकता तुम्ही 15 मिनिटं. चांगली झणझणीत भाजी. गावठी कोंबडा आहे त्याचा रसा आहे तो छान लागतो. आपल्या खेड्यावरची माणसं असतात त्यांना उचलून प्यायला खूप आवडतं. त्या प्रमाणामध्ये आम्ही आमच्याकडे रसा जास्त केलेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा उकळ येतोय.